3 दिवसांपासून वाल्मिक कराड हा सलाईनवर आहे आणि वाल्मिक कराडचे लिव्हर किंवा यकृत हे बिनकामाचे होऊ शकतात अशा प्रकारचे डॉक्टरांनी एक शक्यता वर्तवलेली आहे. मात्र 3 दिवसापासून वाल्मिक कराड सिरियस आहे अशा प्रकारची एक धक्कादायक सूत्रांची माहिती येत आहे. पण वाल्मिक कराड यांना नेमकं झालंय काय? कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये ज्या वाल्मिक कराडांचं मुख्य आरोपी म्हणून नाव आलं, त्यांचं नाव आजही बीडमध्ये चर्चेमध्ये आहे. आणि त्या वाल्मिक कराडांना असं काय झाले की ते इतके ठणठणीत दिसत असताना, चालत बोलत असताना अचानक त्यांना काहीतरी मध्ये दुखणं येतं किंवा त्यांना रुग्णालयामध्ये जावं लागतं किंवा आता तर थेट 3 दिवस झाले ते सलाईनवर आहेत. बीड कारागृहामध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत अशा प्रकारची माहिती आहे. नेमकं काय घडले हे आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये एक महत्वाचं नाव पुढे आलं, ज्या नावापुढे कितीतरी राजकीय लोकांचे नावं लागलेली होती. जसे की आपल्याला माहित आहे, बीडमध्ये राजकारण म्हटलं की धनंजय मुंडे असतील किंवा असे बरेच नेते, ज्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून सतत झुंपत असते. आणि धनंजय मुंडेंचे एक कट्टर समर्थक किंवा कट्टर मित्र म्हणून ज्यांना ओळखले जायचे ते म्हणजे वाल्मिक कराड. त्यांचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये पुढे आलं. सीबीआयनं किंवा सीआयडीनं जो तपास केला त्याच्यामध्ये मुख्य आरोपी म्हणून सुद्धा त्यांचं नाव तिथं सादर करण्यात आलं कोर्टामध्ये. आणि वाल्मिक कराड जरी जेलमध्ये असले तरी सुद्धा बाहेरून त्यांना सपोर्ट करणारे लोक अजून सुद्धा भरपूर आहेत. आणि काही दिवसापूर्वी वाल्मिक कराड दवाखान्यामध्ये गेले होते. त्या ठिकाणी त्यांची दाढी पांढरी, केस पांढरी, अतिशय बिकट अवस्था त्या ठिकाणी वाल्मिक कराड यांची आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि आता तर एक बातमी येते, ती बातमी म्हणजे 3 दिवसापासून ते सलाईनवर आहेत. नेमकं काय घडलंय, काय झालं होतं? तर वाल्मिक कराड यांना मूत्रपिंडाचा त्रास हा झालेला होता आणि या त्रासामुळे बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड यांना जे आहे ते उपचार सुरू होते. वैद्यकीय अधिकारी तिथले उपचार करत होते. मात्र त्या ठिकाणी वेगवेगळ्या उपचार झाल्यानंतर डॉक्टरांनी परिस्थिती सांगितली की वाल्मिक कराड हे आता बरे आहेत. वाल्मिक कराडांना कुठेही याच्यामध्ये त्रास होणार नाही किंवा परिस्थिती जी आहे ती आटोक्यात आहे. पण ज्यावेळेस वाल्मिक कराड यांना कारागृहामध्ये नेण्यात आलं त्यावेळेस पुन्हा तो त्रास सुरू झाला. आणि त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना जेवण किंवा पाणी जाईना गेलं, अशा प्रकारचं घडायला लागल्यामुळे त्यांना परत कारागृहामध्येच उपचार सुरू झाले. मात्र बीडच्या रुग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी कुठेतरी बाहेर गेलेले असल्यामुळे अंबाजोगाईमध्ये जे काही स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आहे त्या रुग्णालयामधले एक वैद्यकीय अधिकारी, मोठे वैद्यकीय अधिकारी त्या ठिकाणी येऊन ते वाल्मिक कराडचा जे काही आहे ते उपचार करत आहेत अशा प्रकारची माहिती समोर येत आहे. आणि डॉक्टरांनी एक भयंकर आणि भयानक स्थिती सांगितलेली आहे या सगळ्या गोष्टीची, की वाल्मिक कराड यांचे म्हणजे दोन्ही लिव्हर म्हणजे दोन्ही यकृत हे फेल होऊ शकतात, कामातून जाऊ शकतात अशा प्रकारची शक्यता वर्तवली जाते जर त्यांना योग्य वेळी योग्य उपचार मिळाला नाही तर. आणि याच कारणामुळे आता जे आहे वाल्मिक कराड यांच्यावर मोठ्या याच्यामध्ये उपचार सुरू आहेत, सिरियस आहेत. आणि त्यांना खाण्यापिण्याचे सुद्धा अशा प्रकारचे वांदे झालेत का काय अशा प्रकारचा प्रश्न पडतो. कारण जे ते खातात ते बाहेर येतं, म्हणजे उलटी होते किंवा त्यांना ते पचत नाही अशा प्रकारचं समोर येत.